बाकी तुम्ही आता म्हणले कोणतरी आपली मागणीच आहे मराठा आणि कुणबी एकाच. ज्या दिवशी म्हणले कोणी मराठा कोण आहे हा चोरी करायचा, कुणबी कोण आहे म्हणजे हा चोरी करायचा. कुणबी मध्ये शेतकऱ्याचे पोरं अरे कुणब्याचे पोरं म्हणून एक बाई कार ओढली. एक बाई तुम्हाला माहित आहे त्याचं नाव बी माहित असा की बाई म्हणजे कुणब्याचे पोरं आमच्या ओबीसी मध्ये घुसले. अरे कुणब्याचे पोरं आमच्या ओबीसी मध्ये घुसले. मग आमचं आरक्षण म्हणजे आमचे पोरं 18 घंटे अभ्यास करतात, आमचे पोरं कलेक्टर होऊन दाखवतात. हे कुणब्याचे पोरं हो कलेक्टर होऊन दाखवा, कलेक्टर होऊन दाखवा. हे राजकारण सोडून दे आणि तुझ्या बसला असलेलं आरक्षण सोडून दे. आमच्याही पोरं कलेक्टर होऊन दाखवतात. तू काय सांगतो सांगा. असे लोक आम्हाला हिणवतात, आमच्या लेकराला हिणवतात. आमचे लोक मानसिक दृष्ट्या पागल होतात आणि एवढं शिकून जर आम्हाला लोक हिणवत असतील तर आमच्या शिक्षणाचा फायदा काय मित्रांनो? आमच्या शिक्षणाचा फायदा काय? न कळस आपल्या बाजूला जातात, माय बापाला झोपू देतात, माय बापापासून दूर जातात, एकदाच्या बापाचं चरण स्पर्श करतात आणि पाया पडतात आणि सुद्धा हातामध्ये आपल्या शेतातलं कीटकनाशक असो कोणते दोरी असो काही असो आपली जीवन यात्रा शिकून टाकतात. कारण की तू एवढा शिकून माझ्या मायबापाचं स्वप्न नाही पूर्ण करू शकलो, माझ्या मायबापाला सुख शांती देऊ नाही शकलो, माझ्या बहिणीचं मी लग्न नाही करू शकलो, या जीवनाला मी टाळून माझ्या हाती एवढा माझ्या मायबापानं पैसा लावून माझ्या हाती काय आलं हा या विचारात तो माणूस आपली जीवन यात्रा समजतो. आणि हे घरातले माय बाप आपलं घर उद्ध्वस्त होऊन आपल्या लेकरावर रात आणि दिवस करतात आणि असे घर आपले मराठ्यांचे उद्ध्वस्त झाले. हे लक्षात ठेवून मुंबईच्या दिशेने निघाले. बाळांनो मुंबईच्या दिशेने निघा. आपली येणारी पिढी आपल्याला मरतानी बघायची की तुम्हाला रक्तानी बघायची? जर तुम्हाला मरतानी बघायची असाल तर तुम्ही घरी बसा. अरे तुम्हाला रक्तानी बघायचं असेल त्या मुंबईच्या दिशेने चला, मुंबईच्या दिशेने चला, या मुंबईच्या दिशेने चला. ही वेळ आता संपत आलेली आहे आणि माझ्या संघर्ष योद्ध्याचं शरीर सुद्धा संपत आलेलं आहे. फक्त या मराठा समाजाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी तुम्हाला